जय महाराष्ट्र मित्र, आपल्या शिवशंभू ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचाच पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रविवारी बसलो इथं बाहेर येऊन रोडवरती. काही काम धंदा नाही, फुल कंटाळा आलेला म्हणून जर आलो बाहेर. एक मित्र येतो, त्याच्यासोबत जायचं गार्डनला. आला येतोयच, त्याच्यासोबत जाणार आहे गार्डनला. मला ब्लॉग बनवतो आज एक, कारण बरेच दिवस कामाच्या ह्याच्यातून ब्लॉग बनवायला टाईमच भेटत नाही आहे. आज बनवलं आला एवढा नटून ठेतून आलायस तू? अरे मग काय, माझे बाकीचे कपडे घेतलेले मित्र पाहू शकता. ह्याची मी वाट बघत होतो. एक्का तुम्हाला दाखवतोच मागच्या ब्लॉगमध्ये. झाला तिथे लायन्स गार्डनच्या एवढे आपण खूप ब्लॉग काढलेत लायन्स गार्डनमध्ये. ॲक्च्युअली जायचं आहे दुसऱ्या गार्डनमध्ये. दुसरा एक मित्र येतो आहे, तर रील्स बनवायचे आहेत. तर दुसऱ्या गार्डनमध्ये आम्ही जाणार आहे. इथं आलो लायन्स गार्डनमध्ये. तर ह्या टायमामध्ये लायन्स गार्डनमध्ये अजून ब्लॉग नव्हता काढला. याच्या पहिले लायन्स गार्डनमध्ये काढायचो नाही का? हो. तू आला कसं कधी इथं लायन्स गार्डन? पर्यंत आलेलो. आलायस? इकडे कॅमेऱ्यात बघून बोलायचं. आलेलो. हां, खूप मस्त म्हणजे एक मोठी तोफ आहे. तोफ भारी तोफ पण दाखवतो ना. तोफसोबत आपण पावसाचा गार्डनला खूप गर्दी आली आता. आणि इकडं मागं तोफ देखील आहे. तोफ गार्डन दाखवतो मग नंतर येतो. आमच्या एक्काला रील्स बनवायची, तिथं जातो आम्ही आता रील्ससाठी. गार्डनचे खूप आता काय संध्याकाळचं 4 वाजून गेलं तर थोडे आणि रविवार पण आहे आज खास करून, त्यामुळं आज खूप गर्दी पण वाढत चाललेली आहे. तर सगळं गार्डन तुम्ही पाहू शकता. खूप एकदम मस्त रिलॅक्स होतं इथं गार्डन आल्यावरती. ॲक्च्युअली जायचं तुम्हाला तर सांगितलंच की दुसऱ्या गार्डनला जायचं, पण इथं काय आता तो अजून आलेला नाही. इकडे आयफोन आहे, त्याच्यामध्ये रील्स बनवू पण शकतो आम्ही. त्यामुळे मित्रांनो पाहू शकता गार्डनमध्ये काय फिरून गार्डनमध्ये पण कंटाळा आला. जीवनामध्ये खरंच काय रसच राहिला नाही. एकदा असं कंटाळासारखं वाटते. रविवार आता आज 12 वाजता उठलो आहे आम्ही. 12 वाजता उठून आंघोळ वगैरे करून 2 वाजता उठलोय. 2 वाजता किती वाजता उठला? 2 वाजता उठलोय मी. नाश्ता वगैरे करून मग आता गार्डनमध्ये आलोय 4 वाजता. तो एक मित्र येणार होता. आमचा ब्रेकफास्ट आणि लंच एकदाच झाला 2 वाजता. एकदाच झाला. तर तो दुसरा एक मित्रांनो होता माझा. तो रील्स बनवला पण तो आला नाही. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आणि तर काय आता तो आला नाही तर काय आता थांबून पण काय अर्थ नाही. तर आम्ही चालतो, घरी परत जाणार आहे. तुला ती तोफ दाखवणार होतो आम्ही. ती तोफ मित्रांनो पाहू शकता. हे तोफ आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं एक निशाणी म्हणून इथं लावलेले आहे. हे तशी तर नकली तोफ आहे, इथं शोसाठी लावलेले आहे सर्व दाखवण्यासाठी. तर या तोफीबद्दल आपल्याला काहीतरी सांगणार आहे. एका बोल काहीतरी बोल. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही ही अशी तोफ गड किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांच्या काळातले, राजा महाराजांच्या काळात तोफींचा उपयोग व्हायचा. आणि आता ही तोफ आपल्या तरुण पिढीला दाखवण्यासाठी, म्हणजे पोरांना लहान महाराजांविषयी काय सांगण्यासाठी, महाराजांची थोडंसं इतिहास समजावा पुढच्या पिढीला, त्यासाठी समजण्यासाठी अशा तोफ आपल्या गार्डनमध्ये लावलेली आहे. गार्डनमध्ये लावले. तर तोफींचं म्हणजे तर खूप मोठा इतिहास आहे तोफींचा आपल्या ह्याच्यामध्ये. एकदा तो आपण गडाला पण सिंहगडा, तो प्रतापगड असतं ना, गडाला सिंह गेला. कोंढाण्याचा जर तुम्ही इतिहास बघितला तर कोंढाण्याचा इतिहास खूप मोठा आहे. गडाला पण सिंह गेला. तर तानाजी मालुसरे म्हणून तानाजी मालुसरेंची आज पुण्यतिथी आहे. काय जयंती आहे? पुण्यतिथी आज 4 तारीख आहे. आणि 4 तारखे आज खरं म्हणजे तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी आहे. गडाला पण सिंह. जर तुम्ही इतिहास जर बघितला तर तानाजीचा आपला पिक्चर पण आहे. खूप पिक्चर सुपरहिट झालेला आहे. आणि तो पिक्चर तुम्ही बघा. आज तो दिवस आणि आजचा दिवस आहे की आज 4 तारीख आहे, 4 फेब्रुवारी. तर ज्या दिवशी तानाजी मालुसरेने आपलं स्वराज्यासाठी प्राण सोडलं होतं. स्वराज्यासाठी त्याने आपलं प्राण सोडलं. गडाला पण सिंह गेला. कोंढाणा केला त्याने जिंकला. स्वतःच्या पोरग्याचं लग्न सोडून ते कोंढाणा जिंकण्यासाठी गेले होते. तर शिवाजी महाराजांच्या म्हणजे रायगडावरती ते पत्रिका देण्यासाठी गेलेले होते शिवाजी महाराजांना. कोण तर तानाजी मालुसरे. आणि तानाजी मालुसरेने सांगितलं की शिवाजी महाराज सांगितलं की आपल्याला लग्नाला यायचं जमणार नाही, आपल्याला गड सर करायचं आहे, कोंढाणा गड सर करायचं आहे. तर तानाजी मालुसरेने तेच तिथंच जे ती मोहीम होती ती हाती घेतली. आणि ती मोहीम हाती घेऊन ते कोंढाणा जिंकण्यासाठी गेले. आणि त्यांनी कोंढाणा जिंकलं तिथं. तर ते तानाजी मालुसरे प्रतापगडावरती पत्रिका घेऊन गेल्यानंतर त्याला महाराजांनी त्यांना सांगितलं की मला लग्नाला वगैरे यायला जमणार नाही आहे.
तर कोंढाणा सर करायचं आहे. त्यामुळं ती मोहीम तानाजी मालुसरेंनी घेतली आणि महाराजांना सांगितलं की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि ते सांगून ते कोंढाणा सर करायला गेले आणि एवढे गेले ते परत आलेच नाहीत आपल्या रायबाच्या लग्नाला. तर अशा आपला तानाजी मालुसरेंचा तेव्हा इतिहास आहे. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याजी आणि मामा शालार मामा शेलार मामा हे होते. आणि आता त्यांनी पराक्रम गाजवला, खूप मोठा घोरपडीच्या पराक्रम गाजवला. माध्यमातून घोरपडीचा एक पराक्रम गाजवला. आता ते मला इथं सांगायला गेलं तर तो खूप मोठा इतिहास आहे. त्यावरती एक पिक्चर पण सुपरहिट झाला आहे. तो पिक्चर तुम्ही बघितला तर तुम्हाला सर्व समजेल. अभिनेता अजय देवगणचा पिक्चर आहे तो. अजय देवगणने स्वतः बॉलिवूडच्या सुपरस्टार अजय देवगण ह्या पिक्चरवरती काम केलं. पिक्चर मराठीमध्ये नाही, हिंदीमध्येच पिक्चर आहे. तर सुभेदार तानाजी मालुसरे पिक्चरचं नाव, तुम्ही पिक्चर एकदा नक्की बघा. तर आज त्या पुण्यतिथीबद्दल तानाजी मालुसरेंना विनम्र अभिवादन. आणि आता आम्ही चालतो घरी, जायचं घरी. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. म्हणजे आपण काय ब्लॉग लगेच संपवायचं नाही, चालूच ठेवायचं आहे पुढे घरी जास्तपर्यंत. मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला नक्की सपोर्ट करा. मित्रांनो अनेक ब्लॉगर तुम्ही बघत असाल तर खूप व्हिडिओ लोक ब्लॉगिंग करतात. मराठी लोकांचेच ब्लॉगिंगचं चॅनल किंवा सर्व मागे राहिलेलं आहे. तर मित्रांनो सपोर्ट करा, फुल सपोर्ट करा. काय जर काय गडबड वगैरे बोलण्यात वगैरे चुकी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला, त्यात काही विषय नाही. जातो आता आम्ही घरी. तर पाहू शकतो इकडं आम्ही हॉटेलमध्ये आलो. A1 हॉटेल आहे, जेवणासाठी आलो. गाडीमध्ये खूप बसून कंटाळा आला होता आणि भूकला पण लागली होती, त्यामुळे आम्ही इथं आलो. हे क्या हॅलो मित्रांनो, हाय, या जेवायला या. संध्याकाळ झाले, संध्याकाळच्या मला नाश्त्याच्या मला जेवतोय, भूक लागली खूप. मित्रांनो फायनली खूप दिवस फिरलो आणि खूप दिवस म्हणजे दिवसभर फिरलो आणि या गार्डन बिल्डर जाऊन आता आला कंटाळा. आता घरी आलो. तिथं आपलं घर आहे, पाहू शकतो तुम्ही. घरी येऊन बसलो. आता खूप घरी पण थोडंसं काम होतं, काम केलं आहे. हातपाय वगैरे तिथले आंघोळ केले आणि आता बसलो इथं नटून थटून. जायचं परत बाहेर जायचं, बाहेर सभा काहीतरी. हा असतं नसतं मोबाईलवरतीच असतं. आता मगाचपासून फिरलो, खूप मजा आली. म्हणजे काय संडेचा पूर्ण दिवसभर कंटाळा आलेला होता. 12 वाजता उठलो आणि आंघोळ केली आणि इथं गार्डनला गेलो, नाही केलं ते केलं, फिरून दिवसभर आला कंटाळा. मित्रांनो आता फायनली आपला जो ब्लॉग आहे तो आपण संपवायचा आहे. आपला आता ब्लॉग इथं संपलेला आहे. आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट भरभरून करा. जय महाराष्ट्र. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.